अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहेत. तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी व केस गळतीवरती अळीव हे रामबाण उपाय आहेत. या अळीवामध्ये जे बी कॉम्प्लेक्स असतं त्यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ अगदी छान होते. याच अळीवाची आज आपण पारंपरिक पद्धतीने गूळ घालून तयार केलेली खीर कशी करायची हे पाहणार आहोत. यामध्ये आपण जरी गूळ घातला असेल तरी ही खीर अजिबात फाटली जात नाही. याची साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे 2 चमचे अगदी मोठ्या चमच्याने म्हणजे 2 टेबलस्पून इतके हे अळीव घेतलेले आहेत. काही जण याला अहळीव म्हणतात, कोणी याला हलीम म्हणतं, तर कोणी याला अळीव असं सुद्धा म्हणतात. साधारण हे अळीव असे असतात आणि तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे अळीव सहज उपलब्ध होतील. हे अळीव आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्याकरता इथे मी साधारण 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालणार आहे. हे मी गाईचं तूप घातलेलं आहे आणि मंद आचेवरती हे छान असे चटचट उडेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. गॅस अगदीच लहान ठेवायचा आणि मंद आचेवर भाजून घ्यायचे. या अळीवामध्ये बऱ्याच प्रमाणात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क तसेच बी कॉम्प्लेक्स असतं. त्यामुळेच या बी कॉम्प्लेक्समुळेच आपल्या केसांची वाढ ही अगदी छान होते. तसेच केस गळतीसुद्धा थांबली जाते. आता हे अळीव मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. अळीव भाजले हे कसं समजायचं तर बघा, हे असे छान चटचट उडायला लागतात. मी तुम्हाला दाखवते. अळीवांकडे नीट लक्ष द्या. बघा, असे हे तडतड उडल्यासारखे होतात. असे इतके भाजले की गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं. लगेच यामध्ये कोमट दूध घालायचं आहे. साधारण वाटीभर दूध मी इथे घातलेलं आहे आणि हे अळीव असेच आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायचे आहेत. साधारण अर्धा तास तरी हे अळीव चांगले दुधामध्ये भिजले गेले पाहिजेत. आता बघा, हे भिजून असे दुप्पट होतात. यावर जो पिवळा थर दिसतोय ते मी गाईचं तूप वापरलं होतं, त्यामुळे तुम्हाला दुधावर हा पिवळा थर आलेला दिसतोय. बघा, आपले हे अळीव अजिबात असा चिकट गोळा तयार झाला नाही आहे. छान सुटसुटीत असे राहिले आहेत. आता याची खीर कशी तयार करायची ते पाहूयात. इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये साधारण पाव लिटर इतकं गाईचं दूध घेणार आहे. जर तुमच्याकडे म्हशीचं असेल तर म्हशीचं घेतलं तरी काही हरकत नाही. आता मंद आचेवरती या दुधाला उकळी येण्याची वाट पाहू. दुधाला मस्त अशी उकळी यायला लागली की मग यामध्ये जे आपण भिजवून घेतलेले अळीव आहेत ते घालून घ्यायचे आहेत. दुधामध्ये अळीव जर आपण तुपामध्ये न भाजताच भिजत घातले असे तर त्याचा एक चिकट गोळा तयार होतो किंवा ते अगदीच गिळगिळीत लागतात. तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे हे अळीव छान खमंग तर होतातच, पण हे अगदीच असे चिकट गोळा त्याचा तयार होत नाही. छान सुटसुटीत राहतात. अळीवाची खीर आपण गुळामध्ये तयार करत असल्यामुळे ही आरोग्यासाठी उत्तम तर आहेच, बरोबरीने हिमोग्लोबिनसुद्धा वाढलं जातं. थंडीमध्ये ही अळीवाची खीर खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. बऱ्याचदा काय होतं, थंडीच्या दिवसांमध्येच केस गळतीचा बऱ्याच महिलांना त्रास होतो आणि अशावेळी ही खीर जर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा खाल्ली तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फरक जाणवून येईल. साधारण एक 4 ते 5 मिनटं मी ही खीर चांगली शिजवून घेतली. त्यानंतर इथे आपण थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. जायफळ हे उष्ण प्रकृतीचं आहे, त्यामुळे थंडीमध्ये जायफळ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. तसेच आपण ज्या पदार्थांमध्ये गूळ वापरतो त्या पदार्थांमध्ये जायफळाचा स्वाद अप्रतिम लागतो. ही अळीवाची खीर आपण गूळ घालून तयार करत आहोत, त्यामुळे मी जायफळ घातलेलं आहे. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही या स्टेजला साखर वापरली आणि एक उकळी काढून घेतली तरीही चालेल, पण गूळ घालणार आहोत त्यामुळे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे पातेलं आपण गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे. खाली उतरवल्यानंतरसुद्धा लगेच यामध्ये गूळ घालण्याची घाई करायची नाही आहे. थोडा 1-2 वाफा याच्या जाऊ द्यायच्या, म्हणजे साधारण 1-2 मिनिट हे असं सतत तळापासून हलवत राहायचं आहे, म्हणजे थोडं दुधाचं टेम्परेचर कमी होईल. अगदी उकळत्या दुधामध्ये जर आपण गूळ घातला तर मात्र ही खीर नक्कीच फाटेल. आता हे चांगलं बघा, 1 मिनिटानंतर मी यामध्ये गूळ घालणार आहे. 1 ते 1.5 मिनिटाची वाट पाहायची आहे. गूळ घालायची घाई करायची नाही. ही खीर बाळंतीण बाईसाठी सुद्धा तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी दिली जाते. आता यामध्ये मी साधारण 2 चमचे बारीक चिरलेला गूळ घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता.
आता गूळ घालून हे चांगलं तळापासून असं हलवून घ्यायचं आहे. थंडीमध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही खीर जर प्यायले तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमचं केस गळती किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठी अगदी तुमच्यासाठी हे रामबाण उपाय ठरू शकतं. तसेच थंडीमध्ये जो आपल्याला सांधेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो तो सुद्धा या खीर प्यायल्यामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतो. अशी अतिशय गुणकारी व पौष्टिक ही खीर आपली बनवून तयार झाली आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. मी गूळ घातलेला आहे तरीसुद्धा हे दूध फाटलं नाही आहे. याचाच अर्थ आपली खीर ही अगदी छान तयार झाली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. पण पारंपरिक पद्धतीमध्ये याच पद्धतीने अगदी साधी सोपी गूळ घालून ही अळीवाची खीर तयार केली जाते. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही अळीवाची खीर एकदा तरी या थंडीमध्ये करून प्या व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान पारंपरिक नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.